मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती सोहम. कळलं मला तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ना, ते कळलं. अरे आता काय झालं? कुठे चुकलो मी? कुठे चुकलो? मला वाटलं होतं की तू तुझं घर सोडून इथे आलायस माझ्यासाठी, पण नाही. मी चुकीची अपेक्षा केली तुझ्याकडून. तू माझी बॅग घेऊन आलायस चक्क, विच मीन मी कायमस्वरूपी इथेच राहावं असं म्हणणं आहे ना तुझं? अरे असं कसं म्हणतेस तू? त्या दिवशी मी तुझ्या मागे मागे आलो होतो, पण तू तुझ्या बाबांबरोबर निघून गेलीस. मग काय करायला हवं होतं मी? मग मी तरी काय करायला हवं होतं सोहम? तू माझी साथ देत नव्हतास, खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहत नव्हतास. बाहेर बाबा माझी वाट बघत उभे होते, मग मी गेले निघून. यार हे बरं आहे तुझं. आधी स्वतः तडकाफडकी निर्णय घ्यायचा आणि त्याचा खापर माझ्यावर फोडायचा. त्या दिवशी मॉम तुला म्हणाली जा, आणि तू काय केलंस? सरळ इकडे निघून आलीस. तारा, तुला तुझं हे वागणं योग्य वाटतंय का? तुला मलाही सांगावंसं नाही वाटलं जाताना? अच्छा, म्हणजे यात सुद्धा माझी चूक आहे. तर चूक मान्य न करणं सुद्धा चूकच असते. त्यापेक्षा आपली चूक स्वीकारायची, माफी मागायची, गोष्टी संपायच्या आणि पुढे जायचं. तू मला हे सगळं ऐकवायला आलंस का इथे? तारा, मी तुला हे सगळं का ऐकवायला येईन? अरे हो हो हो, शांत व्हा. एकमेकांशी किती भांडणार आहात? रिलॅक्स. असं तुम्ही भांडत राहिला एकमेकांशी तर मार्ग कसा निघेल? मी समजू शकतो परिस्थिती विचित्र आहे, पण या सगळ्याला फक्त आणि फक्त भैरवी जबाबदार आहे. पण सोमराव, डोंट माइंड, बट आता तिलोत्तमाताईने ताराला समजून न घेता तडकाफडकीने जे घराच्या बाहेर काढलंय ते मलाही पटलेलं नाही आहे. त्यामुळे तुमच्या दोघांच्या आयनमुळे तुमच्या नात्यांवर परिणाम होऊ देऊ नका. परिणाम झालाय ऑलरेडी पप्पा. तुम्हाला दिसत नाही का तो माझी बॅग घेऊन आलाय? म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की कायमस्वरूपी मी इथेच राहावं म्हणून. ऑलरेडी मम्मापासून वेगळी झालीच आहे मी, आता नवऱ्याशिवाय सुद्धा राहावं लागणार आहे. तारा, तारा, बघितलं बाबा कशी आहे तुमची मुलगी? हे हिचं असंच असतं. ही म्हणेल ते बरोबर, बाकी सगळे चूक. सोमराव, खरं तर असं नाही आहे. ताराची काहीही चूक नाही आहे. तिच्यावर जे तिच्या आईने संस्कार केलेत त्यामुळे ती असं वागते. पण काळजी करू नका, आता हळूहळू माझ्या तालमीत तिचे बिघडलेले संस्कार मी ठीक करेन आणि तुम्हाला तुमची आदर्श बायको लवकरच परत मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा. बाबा, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर.